नमस्कार, मी राजू मेत्री. महाराष्ट्र आपल्यामध्ये आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्तांत. ॲडव्होकेट सुनील एस कुलकर्णी यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून माननीय न्यायालयाने संशयित आरोपी 10 जणांची केली निर्दोष मुक्तता. रेंदाळ हुपरी रोडवर 2018 ट्रक चालकाचे अपहरण करून ट्रकमधील सळी वगैरे मालावर जबरी दरोडा टाकले प्रकरणी हुपरी पोलीस ठाण्यात 10 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याची सुनावणी माननीय विशेष न्यायाधीश सो इचलकरंजी यांच्यासमोर त्या प्रकरणाची नुकतीच सुनावणी होऊन त्या कामी सरकार पक्षातर्फे 18 साक्षीदार तपासण्यात आले. यातील टोळी प्रमुख म्हणून आरोप असलेला सनी उर्फ संतोष बगाडे राहणार इचलकरंजी व अन्य आरोपी प्रमुख सनी बगाडे, आरोपी अक्षय भोसले व सनी मोहिते तर्फे ॲडव्होकेट सुनील एस कुलकर्णी यांनी काम पाहिले. तर साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती, कोर्टासमोर आलेला पुरावा, ओळख परेड तपासामधील त्रुटी, कबुली जबाबामधील त्रुटी, सर्वोच्च न्यायालयाचे सादर केलेले न्यायनिवाडे यावर ॲडव्होकेट सुनील एस कुलकर्णी यांनी युक्तिवाद केला. हा युक्तिवाद ग्राह्य मानून माननीय अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश इचलकरंजी माननीय भोसले सो यांनी सबळ पुराव्याअभावी आरोपींची निर्दोष मुक्तता केली. रात्री 1 ते पहाटे 5 दरम्यान नुकतीच रेंदाळ ते बोरगाव रोडवरती एक सळी भरलेला ट्रक अज्ञात 10 ते 15 लोकांनी काढून घेऊन ड्रायव्हर व ट्रक चालकाला त्यातून उतरून घेऊन सदरचा माल चोरी केला गेल्याची फिर्याद हुपरी पोलीस ठाण्यात नोंद केली गेली होती. त्या कामी अज्ञात आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. त्या कामामध्ये टोळी प्रमुख म्हणून सनी अनंत बगाडे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल होऊन अन्य आरोपी साजिद नाईक, अभिजित संपा, रियाज हैदर, दीपक सावंत, किरण बगाडे, अक्षय अर्जुन भोसले, मनीष सांगावकर, सुखदेव डावारे, सनी गौतम मोहिते यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या खटल्याची सुनावणी नुकतीच जिल्हा व सत्र न्यायालय इचलकरंजी यांच्या कोर्टात झाली. त्या प्रकरणामध्ये एकत्रित सुनावणी प्रकरणी साक्षीदारांचे जबाबातील विसंगती, ओळख परेडमधील उणिवा तसेच कबुली जबाबामध्ये असलेल्या उणिवा व सरकार पक्षाने एकंदरीत या खटल्यातील रिकव्हरी साबित केली गेली नाही असा युक्तिवाद आम्ही कोर्टासमोर मांडला आणि एकंदरीत माननीय उच्च न्यायालय व सुप्रीम कोर्टातील विविध न्यायालयांचे दाखले माननीय कोर्टासमोर मांडले. ते ग्राह्य धरून माननीय कोर्टाने वरील सर्व आरोपींना सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.